यानंतर नगरमधून एक बातमी हाती येतेय। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मन्याळे गावामध्ये भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे। जाधव 7 दिवसांपासून विहिरीत उपोषणाला बसलेत। जाधव यांची प्रकृती सध्या खालावली आहे, मात्र आता त्यांनी राज्य सरकारला अंतिम इशारा दिलाय। ठोस निर्णय झाला नाही तर संध्याकाळी 5 वाजता विष प्राशन करण्याचा इशारा जाधवांनी दिलेला आहे। तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। बँकेकडून सुरू झालेली जप्ती थांबवावी आणि कर्जमाफी करावी अशी मागणी भैरवनाथ जाधव यांनी केलेली आहे आणि त्यासाठी ते गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करतात। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नितीन, या आंदोलनासंदर्भात आणि त्या पत्रासंदर्भात तुझ्याकडे काय तपशील आहे? रेश्मा, गेल्या 7 दिवसांपासून भैरवनाथ जाधव हे जे आहेत हे अकोले तालुक्यातील मन्याळे गावात आपल्या विहिरी जे आहे कोरडी या विहिरीत उपोषणाला बसले। नापिकी पूर्वीची, त्यानंतर दुष्काळ आणि सरकारचं धोरण या सगळ्यामुळे हा शेतकरी अडचणीत आला होता। या अडचणीतूनच त्याने घेतलेलं कर्ज त्याला फेडता आलं नाही आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच बँकेनं त्यांना जप्तीची नोटीस झाडून बँकेने काढायला सुरू केला होता। मात्र अशा या परिस्थितीत साकारलेल्या शेवटी या शेतकऱ्याने उपोषणाचा निर्णय घेतलाय। 7 दिवस उलटल्यानंतरही अद्यापही प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल याची घेतली नाही। विविध संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, या उपोषणाला पाठिंबा देत आहेत। मात्र आता या भैरवनाथ जाधव यांची प्रकृती सुद्धा थोडीशी खालावलेली आहे आणि त्यातून त्यांनी आज मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला पत्र लिहिलंय आणि इशारा दिलाय की आज जर यावर कुठलाही तोडगा निघाला नाही तर संध्याकाळी 5 वाजता मी विष प्राशन करेल, असा इशाराच या शेतकऱ्यांनी दिलाय। त्यामुळे आता नेमकं प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेतं, जे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्या मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातंय, ज्यांना ते स्वतःला म्हणवतात, ते असा या शेतकऱ्याला न्याय देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रेश्मा, नक्कीच नितीन, अगदी थोडक्यात सांगाल या जाधव या शेतकऱ्यांचं वय किती आहे आणि त्यांच्या अंगावर काही कर्ज वगैरे आहे? हा जो शेतकरी आहे वयोवृद्ध आहे, जवळपास 62 ते 63 या शेतकऱ्याचं वय आहे आणि 2005 मध्ये यांनी यशोमंदिर पतसंस्था जी आहे या ठिकाणून 1.5 लाखांचं कर्ज घेतलं होतं। मात्र सतत पडत असलेला दुष्काळ आणि नापिकी यामुळे या शेतकऱ्याला हे कर्ज फेडणं मुश्किल झालं होतं आणि अशातच आता बँकेनं जप्तीची नोटीस देऊन तगादा सुरू केल्यानं या शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्यायाने असाच मार्ग त्या समोर उभा राहिला। त्यामुळे नेमकं आता प्रशासन काय भूमिका घेतं आणि रेश्मा, विशेष म्हणजे नक्कीच नितीन, तेव्हा 62-63व्या वर्षी शेतकऱ्याला अशा पद्धतीने उपोषण करावं लागतंय हे दुर्दैवी आहे। नितीन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।